नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लक्षवेधीचा आजचा विषय हा राहुल गांधींच्या वक्तव्याच्या संदर्भात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद संबोधित केली. ही पत्रकार परिषद आजवरच्या पत्रकार परिषदांपेक्षा वेगळी होती, कारण त्यात कुठलाही पत्रकार आमने सामने राहुल गांधींच्या कडे नव्हता, तर ऑनलाईन पद्धतीने राहुल गांधींना प्रश्न विचारले जात होते आणि त्याची उत्तरे ते देत होते. ही संपूर्ण पत्रकार परिषद ही अत्यंत समंजस भूमिका घेऊन केली गेली असं आमचं ठाम म्हणणं आहे. राहुल गांधींनी या प्रकरणी केंद्रावर टीकास्त्र सोडलेलं नाही आणि इतकंच नाही तर कोरोनाच्या संपूर्ण लढाईत कशा पद्धतीने एक अत्यंत जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस आत्ताच्या विद्यमान सरकारच्या सोबत उभी आहे हे दाखवण्याचाच राहुल गांधींनी प्रयत्न केला. राहुल गांधी नुसतं इतकंच करून थांबले नाहीत, तर आजवरच्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे राहुल गांधींनी केंद्र सरकारला कोरोनाची लढाई कशी जिंकता येईल याचे काही सल्लेवजा अभिप्राय सुद्धा दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने राहुल गांधींची काही वक्तव्य आपण आधी टप्प्याटप्प्याने ऐकणार आहोत आणि त्यानंतर या लक्षवेधीतली चर्चेची पुढची पायरी. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीच्या संदर्भात काय म्हणतात ते ऐकूया. आइडिया है कि भाई लॉकडाउन हो गया तो बात बन गई. नहीं, लॉकडाउन हुआ तो बात नहीं बनी है, बात पोस्टपोन हुई है. तो रिसोर्सेज को इफेक्टिवली यूटिलाइज कीजिए, रिसोर्सेज को स्टेट्स के हाथ में दीजिए. जीएसटी जो स्टेट्स को देना है वो दीजिए. चीफ मिनिस्टर्स और डिस्ट्रिक्ट्स से खुलकर कम्युनिकेशन कीजिए. याचबरोबर राहुल गांधींचं कोरोनाच्या विरोधातल्या लढाईबाबत अत्यंत ठाम आणि स्पष्ट असं मत सुद्धा आहे. ये जो लड़ाई है ये अभी शुरू हुई है. इसमें आज विक्ट्री डिक्लेयर करना बहुत गलत काम होगा, क्योंकि ये लंबी लड़ाई है और इस लड़ाई को सिस्टमैटिकली आस्ते आस्ते लड़ना पड़ेगा. राहुल गांधींच्या एकूणच भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आरोग्य चाचण्यांच्या संदर्भातला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतामध्ये आरोग्य चाचण्या ठरवून कमी केल्या जात आहेत का अशा प्रकारचा एक प्रचार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं माध्यम तंत्र हे भारताच्याकडे रुग्णसंख्या कमी असल्याने संशयाने पाहत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणि त्याही पलीकडे जाऊन भारतीयांच्या जीवाचं मोल लक्षात घेऊन राहुल गांधींनी भारतामध्ये वेगाने आरोग्य चाचण्या व्हायला हव्यात अशी अपेक्षा बोलून दाखवली आहे. मगर कोई ना कोई तरकीब तो निकालनी पड़ेगी कि हम टेस्टिंग एट स्केल कर पाए, क्योंकि अगर आप कोविड से लड़ना चाहते हैं बिना टेस्टिंग एट स्केल आप लड़ ही नहीं सकते. आपको यही नहीं मालूम होगा कहां है बीमारी, कहां है. मान लो आपने हॉटस्पॉट एरियाज बना दिए, नॉन हॉटस्पॉट एरियाज बना दिए. अगर आप नॉन हॉटस्पॉट एरियाज में टेस्ट ही नहीं कर पा रहे तो आपको मालूम ही नहीं कि वो हॉटस्पॉट कब हो जाएगा. अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या सूचना राहुल गांधींकडून प्राप्त झालेल्या आहेत. आता या संदर्भातले काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, राहुल गांधी ज्या पद्धतीच्या सूचना एकूणच देश पातळीवर देत आहेत त्यातल्या बऱ्याचशा सूचना या राज्यांमधल्या स्थानिक प्रशासनानं अर्थात तिथल्या सरकारांनी अंमलात आणायच्या आहेत. तेव्हा अशा प्रकारची अंमलबजावणी काँग्रेस शासित राज्यात कशी सुरू आहे? महाराष्ट्र हे आत्ताच्या घडीला कोरोनाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील राज्य आहे. देशातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत आहेत. अशा वेळेला मुंबईमध्ये राहुल गांधींनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या बाबत काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने आग्रही असणार आहे? राहुल गांधींनी आरोग्याच्या संदर्भात केलेल्या या सूचनांच्या पलीकडे रेशनच्या बाबत सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आजची लक्षवेधी चर्चा ही कोरोनाच्या लढाईत राहुल वाच.
राहुल गांधी यांनी शिधा वाटपाच्या संदर्भात केलेल्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण सूचनांच्या संदर्भातली चर्चा। राहुल गांधींनी रेशन कोणाला द्यायचं, कसं द्यायचं याच्या संदर्भात महत्त्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे, ती आधी ऐकणार आहोत। बहुत सारे लोग हैं जिनके पास राशन कार्ड नहीं है, उनको भी मिलना चाहिए। कोई ना कोई तरीका निकाला जा सकता है असेस करने के लिए। बट मुझे लगता है कि 10 केजी व्हीट और राइस, 1 किलो पल्सेस, 1 किलो चीनी हर सप्ताह सरकार को देना चाहिए उन लोगों को जो भूखे हैं। एकदम आप गरीब लोगों को फूड सप्लाई देना शुरू कीजिए। बहुत सारे गरीब लोग हैं जिनके पास राशन कार्ड नहीं है, उनको भी इंक्लूड कीजिए। तो फूड का एक सेफ्टी नेट तैयार कीजिए। न्याय योजना, डायरेक्ट पैसा 20% सबसे गरीब लोगों के बैंक अकाउंट में डालिए। या संदर्भात आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत, भाई जगताप आहेत आणि उल्का महाजन आपल्याबरोबर फोनवरून आहेत। हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि सुधीर मुनगंटीवार याच संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुकेल्यांचा प्रश्न गंभीर होतोय। रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या असं राहुल गांधी सांगतायत। त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहे। आत्ताच्या घडीला तशा प्रकारची व्यवस्था होताना दिसतेय की नाही दिसत आहे? तुमच्या इथे रेशनच्या संदर्भातला तुमचा अनुभव काय, सुधीर मुनगंटीवार? नाही, हे खरं आहे की त्यांची मागणी अतिशय योग्य आहे आणि ते मी मागणी योग्य यासाठी म्हणतो की जान है तो जहान है। हे जे श्रमिक आहे, कष्टकरी आहे, यांच्या श्रमावर आमचा देश उभा आहे, आमच्या राज्याचा विकास उभा आहे। सुधीर मुनगंटीवार टीका घेऊन कुठे रस्ता बनवायला जात नाही किंवा राज्याचा कोणी मुख्य सचिव घमेले घेऊन माती टाकायला जात नाही। हजारो मजूर, लाखो मजूर आपले श्रम आणि परिश्रम इथं देतात। बरं, आता त्यांना रेशन दिलं पाहिजे का? आता दिलं पाहिजे। आणि म्हणून आपण आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदींनी या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणच्या जागा आपण प्राकुल्य कुटुंब म्हणतो, प्राथम्यक्रमाने जे कुटुंब लाभधारक आहे त्यांना दर माणसी प्रत्येक महिन्याला 5 किलो धान्य देण्याचा निर्णय केला। आता प्रश्न उपस्थित झाला की आपल्या देशाचा कोणताही निर्णय हा देशासाठी घ्यावा लागतो, एका राज्यासाठी घेता येत नाही। मला आठवतं की मी पहिलं पत्र 23 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना लिहिलं आणि मी फक्त पत्र लिहित नाही, माझी सवय आहे, मी स्वतः व्यक्तिगत बोलतो। बरोबर आहे। मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की आत्ताची वेळ तुझं माझं तुझं करण्याची नाहीये, पत्र पाठवून माहिती घेण्याची नाहीये। आपण आपल्या राज्यामध्ये ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे आणि आपला महाराष्ट्र धर्म हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेणारा आहे। पण मग सुधीर भाई, जर समजा अशी भूमिका असेल तर त्यात अडचण कुठे येते? झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, कुठे आहेत? ते सांगतो फक्त शांतपणे, कारण हा महाराष्ट्राचा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न। पहिली गोष्ट, आता एकमेकावर ढकलण्याची वेळ नाही, कोणताही निर्णय देशासाठी हा सर्व राज्यांसाठी। पण आपलं राज्य म्हणून मी विनंती केली की आपण ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देऊ, जाईल 100-500 कोटी जाऊ शकतात। 100-500 कोटी काही मोठी रक्कम नाही आपल्या राज्यासाठी, कारण मी 5 वर्ष अर्थमंत्री होतो, मला याची जाणीव आहे की आपलं राज्य देशामध्ये नंबर 1चं आहे। पण या महाराष्ट्रात जर चुकून आपण लोकांना रेशन कार्ड नसलेल्यांना जर रेशन दिलं नाही आणि कारण नसताना लोक पोटाची भूक शमवण्यासाठी बाहेर वारंवार निघत गेले, आपलं लॉकडाऊन जेव्हा 1 महिन्यासाठी महाराष्ट्राचं वाढतं तेव्हा आपलं जीएसडीपी म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट सकल उत्पन्न हे 2,82,667 कोटीचं नुकसान होतं। म्हणजे आपण 1 महिना लॉकडाऊन आपल्या राज्याचा जेव्हा वाढेल तेव्हा 2,80,000 कोटी 667 2,80,000 काय। आता मी विनंती केली की तुम्ही 200-400-500 कोटी गेले तर काय होतं आणि त्यासाठी काही मी सूचनाही केल्या। बांधकाम कामगार आहे, आता बांधकाम कामगाराचे 9,000 कोटी रुपये आपल्याकडे डिपॉझिट आहे, त्यांच्या हक्काचे कायदे, त्याच्यावरचं व्याजच 500 कोटी येतं। आता 12 लक्ष लोकांच्या खात्यामध्ये आपण 5,000 रुपये डायरेक्ट टाकू शकतो।
34 लक्ष निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटित आहे. त्यांना आपण पैसे देतो, आपल्याकडे नियमच आहे. पण हा पैसा त्यांना आपण फरवरीच्या नंतर दिला नाही. मार्च एप्रिल मेचा पैसा 3000 आणि केंद्राने दिलेले 1000, हे 4000 रुपये देऊन टाका, म्हणजे रेशन कार्ड जरी नसलं तरी त्यांना मिळतं. तिसरा मुद्दा की मी या संदर्भात थोडी केंद्राकडे माहिती घेतली की का नाही देत, आपण देऊ रेशन केंद्र सरकार म्हणून. त्यांनी सांगितलं की बघा की रेशन कार्ड तयार करण्याची जबाबदारी केंद्राची नाही, राज्याची असते. राज्याने आपापल्याकडे रेशन कार्ड नसणाऱ्यांची इतकी मोठी संख्या कशी ठेवली. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक राज्याला आपला स्वतःचा एक कस्टमाइज प्लॅन करता येतो. आम्ही राज्याला साधारणतः आतापर्यंत 1611 कोटी पाठवले. आता मी हा आकडा या विभागाच्या सचिवांकडून सुद्धा कन्फर्म केला की आपल्याला 1611 कोटी हे स्टेट डिझास्टर मध्ये आलेत का, ते म्हणाले हो आले. पण आतापर्यंत तुम्ही याचा उपयोग करायला हवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे रेशन सुधीर भाऊ मला थांबावं लागतंय, एकच मिनिट थांबा, वेळेची मर्यादा आहे थोडीशी सुधीर भाऊ, अन्यथा आपल्याला चर्चा घडवता येणार नाही. तुम्ही जे मुद्दे मांडले ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचाच एक संदर्भ आता घेऊन मी भाई जगतापांना प्रश्न विचारतोय. भाई जगताप, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या, त्यांच्या पोटाची भूक भागवा, हा मुद्दा आजचा नाही. आज राहुल गांधी बोलतायत, काल आपल्याकडे इतर नेते महाराष्ट्रात वारंवार हे सांगत होते, त्यावेळेला तुमच्याच पक्षाचे नेते त्याची खिल्ली उडवत होते. काल परवापर्यंत गरीबाला अन्न द्या, रेशन कार्ड नसलेल्यालाही अन्न द्या, असं ज्या वेळेला विरोधक म्हणाले त्यावेळेला विरोधकांना रेशन कार्डाचे लाभार्थी व्हायचंय का, असं आपल्या एका मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य आहे. आता राहुल गांधीच सांगतायत रेशन कार्ड नसलेल्याला धान्य द्या. आता काँग्रेस काय करणार आहे? नाही, काँग्रेस काय करणार यापेक्षा वस्तुस्थिती काय ते समजणं गरजेचं आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊन 6 महिने झालेले आहेत आणि अनेक निर्णय ते चालू आहेत. दुर्दैवाने त्यांनी हे घेतल्याच्या नंतर एक अधिवेशनामध्येच आपल्याला अधिवेशन कॉलअप करावं लागलं, कारण या कोरोना संकटाला आम्ही सामोरं जात आहोत. पण साधी गोष्ट, तुम्ही असं द्रविडी प्राणायाम कशाला घालताय? माझा साधा प्रश्न, चला तुम्हाला सुद्धा, की जेव्हा 2013 साली अन्न सुरक्षा योजना लागू झाली, काय योजना होती ती योजना अशीच होती की या देशातला कोणीही गरीब नागरिक खाली पोट किंवा उपाशी पोट झोपता कामा नये. आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली सगळ्यात प्रथम. आणि त्याच्यासाठी आपल्या राज्याने वेगळा निधीचं तरतूद केली. मग गेल्या 5 वर्षामध्ये ती का मोडीत काढली, हा माझा जर प्रश्न जर असेल तर त्याला तुम्ही राजकीय वळण द्याल, मला द्यायचा नाही तो. परंतु आता इथे सुधीर भाऊंसारखा माणूस ज्याने राज्याचं 5 वर्ष बजेट मांडलं आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासू आहेत, माझे मित्र आहेत, परंतु त्याला फक्त एक नम्रपणे गोष्ट सांगू इच्छितो, ज्या वेळेला असाच प्रश्न आपण त्याच्या अगोदर सुद्धा हे केला होता हो, की त्या याच्या कन्स्ट्रक्शन बोर्डाचे जे 9,000 कोटी आहेत याच्यामध्ये सरकारचा एक तंबडा पण नाही अजिबात. मी त्या बोर्डावर आहे, मला जास्त माहिती आहे त्यातली. आणि म्हणून ते पैसे कसे विनियोग करावे त्याचा सुद्धा प्रत्येक ह्याचे गाईडलाईनच आहेत. असं नाही होतो इकडनं उचललेले तिकडनं टाकले, असं होत असेल तर सांगा तुम्ही, कारण तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहात. राहिली गोष्ट की आज सगळ्या गरिबांना मिळालंच पाहिजे, याचं मूळ स्रोत तिथेच होतं की अन्न सुरक्षा योजना. आता त्यांनी बोलताना राहुल गांधीने अनेक एक गोष्ट बोलली की न्याय योजनेच्या माध्यमातून, त्याला काही नाव द्या तुम्ही, त्याला अन्न सुरक्षा नका म्हणू, तुम्ही त्यांना मोदी सुरक्षा म्हणा, आमची तयारी आहे, काही नाही, गरिबाला गेलं पाहिजे हे त्याचा अर्थ आहे, दुसरा काहीच नाही. न्याय याच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की हा जो वर्ग आहे तो अतिशय महत्वाचा वर्ग आहे आणि आज सगळ्यात मोठी झळ त्याला पोहोचलेली आहे. एकच मिनिट, भाई जगताप, इथे एक मुद्दा असा उपस्थित होतोय की ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य द्यायला आता काँग्रेसचे इतके मोठे नेते सांगतायत, महाराष्ट्रात सत्ता असलेली तुमची आघाडी याबाबत एकवाक्यता बाळगते का? बाळगेल ना, त्याची अजिबात आपण म्हणजे तुमचं एक हे म्हणून एक समाजाचा चौथा स्तंभ म्हणून तुमचं ते चिंता असणं बरोबर आहे. नक्कीच त्याचा आजच सकाळी माझ्या माहितीप्रमाणे आपण पाहिलंही असेल
आदरणीय भुजबळ साहेबांनी त्याच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे आणि काय करता येईल याच्या बाबतीमध्ये चांगला तो हे चालू आहे. परंतु हे जे काय समजा आपण पर्याय जे काही निवडतोय हे पर्याय ही परिस्थिती जगभरामध्ये कधी नव्हती, आपल्याकडे कधी नव्हती आणि म्हणून या अपरिहार्य परिस्थितीमध्ये काय करता येईल हे सांगताना ते तुमचं सरकार आणि आमचं सरकार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग केंद्र सरकार आणि राज्य सरकार असाही विषय येईल ना. अगदी येईल. भाई जगताप, फार बरं झालं आपण हा विषय काढला की हा नक्कीच विषय येईल. पण एक छोटीशी सूचना आहे हा निमित्तानं सांगतो. काँग्रेसचं सरकार असलेल्या छत्तीसगडनी केंद्रानं काहीही सांगायच्या आधी स्वबळावर अनेक गोष्टी केल्या. या महाराष्ट्रात घडायला हव्या होत्या. ज्या काँग्रेसला केरळमध्ये कम्युनिस्टांना, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला, राजस्थानमध्ये काँग्रेसला जमल्या, महाराष्ट्रात काय होत आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये म्हणून मी म्हटलं तुम्हाला की छत्तीसगडचं सरकार आमचं सरकार, आमच्या मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं की इथे आमच्या केरळमध्ये आमचं सपोर्टिंग सरकार आहे तिथे त्यांनी पाऊल उचललं. पण एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये विचार नक्कीच नुसता विचार नाही, त्याच्यावर पावलं उचलली जातील. आजच याच्यामध्ये यांनी भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे, पवार साहेबांनी स्वतः त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतः बाळासाहेब थोरात त्याच्या बाबतीमध्ये बोलले, मुख्यमंत्री त्यांच्या याच्यामध्ये बोललेले. आणि म्हणून आपण काय करतोय नेमकं माहिती आहे का? त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, यापेक्षा या परिस्थितीतनं जर मार्ग काढायचा आहे तर आपल्याला त्या गरिबांना अन्न पोचलं पाहिजे. त्याबरोबर त्यांनी जे सुचवलं त्याच्यावर आजची चर्चा आहे. बरोबर. आपल्यासोबत उल्का महाजन आहेत. भाई जगताप, या संदर्भात उल्का महाजन आपल्या सोबत आहेत, सुधीर भाऊ आहेतच. त्यांच्याकडे आपण पैशाच्या हस्तांतरणाच्या संदर्भातला मुद्दा नेऊ, पण तत्पूर्वी एकदा उल्का महाजन यांना चर्चेत सहभागी करून घेतो. आणि उल्काताई, आपल्याला विचारतो, तुम्हाला असं वाटतंय का उल्काताई की आजच्या स्थितीला सुद्धा रेशन कार्ड नसलेल्यालाही धान्य द्यावं, त्याची भूक मिटावी, याबाबत विद्यमान आघाडीत एकवाक्यता आहे? आता तर राहुल गांधी सांगायला लागलेत, त्यामुळे काँग्रेसवर नैतिक दबाव आलेला आहे. अगदी बरोबर आहे. ही मागणी आम्ही लॉकडाऊन जाहीर केलेल्या दिवसापासून करतो आहोत की फक्त रेशन कार्ड धारकांनाच देणं हे अन्यायाचं होईल. मोठ्या प्रमाणात लोक आणि विशेषतः गरीब समूह असे आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आणि त्यांनाही धान्य दिलं पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार हे सांगत राहिलं की केंद्र सरकारने घातलेली ही अट आहे की फक्त कार्डधारकांना द्या आणि त्यामुळे आम्ही त्याच्या बाहेर जात नाही. तर त्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाला आमचा प्रश्न होता, म्हणजे केंद्र सरकारलाही आम्ही हा प्रश्न विचारतोय की रेशन कार्ड नसलेल्यांना का नाही, आणि राज्य सरकारलाही हा प्रश्न विचारतोय की कार्ड नसलेल्यांना का नाही. आणि दोन्ही पातळीवर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांनी यात निर्णय घेतलेला नाही. तर आता आपण राज्यात ही चर्चा करतोय, म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाला असा प्रश्न विचारतोय की इतर राज्यांनी स्वतःचे पैसे घालून स्वतःच्या बळावर रेशन कार्ड नसलेल्यांना आणि अन्न सुरक्षा योजनेच्या बाहेर असलेल्यांना समाविष्ट करून त्यांना रेशन देण्याचा निर्णय त्यांच्या राज्यामध्ये याआधीच घेतलेला आहे. मग हे महाराष्ट्र शासन का करू शकत नाही, असा आमचा प्रश्न गेली काही दिवस आम्ही सातत्याने विचारतो. आणि त्याला मात्र त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घ्यायला तयार नाही. ते असं म्हणतायत की आम्ही भरड धान्य देतोय, डाळ देतोय, पण डाळ आता कुठेही मिळत नाही, भरड धान्य कुठेही मिळत नाही, फक्त तांदूळ आणि गहू देणं चालू आहे. आणि ते सुद्धा विकत घेतलं तरच मोफत, हा एक निर्णय. निर्णय नंबर 2 त्यांचा आहे की आधार कार्ड जर लिंक झालं नसेल, हा प्रश्न आम्ही सातत्याने उठवतोय, तरी लोकांना रेशन नाकारलं जाते. तर आधार कार्ड लिंक नसणं हा तुमच्या टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे. लोक खेपा घालतायत, पण लिंक झालं नसेल, अपडेट झालं नसेल, आधार सेटिंग झालं नसेल, तर तुमच्या सिस्टीमचा तो इश्यू आहे. बरं, आता या संदर्भात राहुल गांधींनी ज्या सूचना केल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. राहुल गांधी काय सांगतायत, तर ते म्हणतायत की विशिष्ट संख्येचं गहू, तांदूळ, डाळ याच्या पुरवठ्यातलं धान्य हे संबंधितांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भाई जगताप, इथेच कळीचे मुद्दे जन्माला येतात. आपल्याला इतर राज्य करताना दिसतात, आपण करताना दिसत नाहीये, त्यामुळे चिंता वाढली आहे. नाही, कसं आहे माहितीये का प्रसाद, आपण सगळ्यांनी जाणणं गरजेचं आहे. नुसतं राज्य नाही, कारण आपल्याकडे याचा जो केंद्राचा जो अन्न सुरक्षा याचा जो आहे कायदा आहे त्यानुसारच सगळ्या राज्यांना चालावं लागतं. अर्थात त्या राज्यांना त्यांचे निर्णय घेण्यामध्ये कसलं बंधन नाही, पण हे अन्नधान्य जे आहे ते केंद्राकडनंच मिळणार आहे, हे लक्षात घ्या आपण. आणि हीच वस्तुस्थिती आहे, हीच आपली सिस्टम आहे. अगदी केंद्रापासून राज्याच्या अगदी थेट गावापर्यंतची हीच आपली सिस्टम आहे आणि त्या सिस्टमनेच आपण आता चाललेलो आहोत. आणि म्हणून
विकाताईंचं ते म्हणणं मला पूर्णतः मान्य आहे. याच्या अगोदर सुद्धा आम्ही मांडलेलं आहे, मागच्या वेळेलाही आम्ही मांडलेलं आहे. आज काही सरकार आलं म्हणून मी काही वेगळं बोलतोय असं नाही. या लोकांचा आधार लिंकेज जर नसेल तर ते खरं आहे, ती चूक आपल्या तिथल्या याची त्या डिपार्टमेंटची असू शकते किंवा ते आपल्या जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातली ती त्रुटी असू शकते. पण हा प्रश्न फक्त काय महाराष्ट्रापुरताच आहे असं नव्हे. गुजरातमध्ये पण तसं होतंय, मध्य प्रदेशमध्येही तसं होतंय, सगळीकडेच होतंय. पण तरी सुद्धा त्याचा तकलादू कारण पुढे न करता या बाबतीमध्ये या सगळ्या घटकाला रेशन मिळालं पाहिजे, त्यांना धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांना ते धान्य पुरवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहेच. आणि म्हणून मी आपल्याला आपण सांगता राज्य शासनाची जबाबदारी आहे, हे फार चांगलं आहे. आपण त्यानिमित्तानं निश्चितच आशावाद बाळगू की महाराष्ट्र सरकार ते करेल. सुधीर भाऊंकडे जाऊयात पटकन. सुधीर भाऊ, दोन प्रमुख मुद्दे समोर येत आहेत. एक म्हणजे निधी कशा प्रकारे अ खात्यातून ब खात्यात वर्ग करता येतो का, या संदर्भात काही अडचणी असल्याचं बाई जगताप म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, जे इतरांना जमतं ते महाराष्ट्रात धान्य वाटपाच्या बाबत का जमत नाही याचं उत्तर सापडत नाही. मला असं वाटतं की कारण नसताना आपण ऱ्हस्व, दीर्घ, काना, मात्रा, कोणाची जबाबदारी या कारण नसताना यामध्ये अटकलो. याऐवजी जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना 50 पैसे खर्च करून एक फोन केला आणि विचारलं तुम्ही काय करतात, त्यांनी मार्गदर्शन केलं असतं ना. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं असतं, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं असतं. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की जे भाई सांगताय ती पूर्ण माहिती नाही. जेव्हा अन्न सुरक्षा कायदा केला तेव्हा प्रत्येक राज्याला आपण एक सांगितलं की तुम्ही या पर्यंत मर्यादेत तुम्ही हे करायचं. आणि म्हणून मला आठवतं की मी अर्थमंत्री म्हणून जेव्हा मराठवाड्यात दुष्काळ पडला तेव्हा आपण केंद्रावर अवलंबून न राहता आपल्या राज्याचे 850 कोटी रुपये खर्च करून या 14 जिल्ह्यांमध्ये तो तिसरी कार्डधारक आहे की प्राकुळ्यामध्ये आहे याची कोणतीही अडचण न आणता 850 कोटी राज्य सरकारच्या वतीने खर्च करत होतो. आता प्रश्न तिसरा की राज्याला यामध्ये स्वतःचे खर्च करायचे आहे का, तर नाही. स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स मिटिगेशन फंड यामध्ये आता कोरोना हे सुद्धा आपण डिझास्टर मध्ये टाकले आहे. आपण या वर्षीचा प्लॅन केलाय 4,296 कोटीचा. यामध्ये केंद्राचा 75% हिस्सा आहे 3,222 कोटी, राज्याचा 1,074 कोटी. आता केंद्राने आपले 1,611 कोटी पाठवले. हे मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतोय, नाही तर आयुष्यात पुन्हा राजकारण करणार नाही. नाही पण सुधीर भाऊ, तर मग ते खर्च का होत नाहीत, ते योग्य माणसांच्या पदरी पडत का नाहीयेत? अरे पडत नाही असं कारण साधे आपण जे तर्क लावतोय की नाही, आपल्या राज्याचा प्रॉब्लेम एक झालाय. आपण काय राजकारण करायचं नाही असं म्हणायचं आणि प्रत्येक जण या राज्यामध्ये हे कारण नसताना या संकट कमी राजकारण करतो. आता छोटं उदाहरण घ्या, म्हणजे मी विषय बदलत नाही पण तुम्हाला कळतं CSR फंड. आता CSR फंड याच्या संदर्भात किती मोठे मोठे नेत्यांनी वाद घातले. CSR फंड हा PM केअर मध्ये टाकावा हा 2013च्या कंपनीज ऍक्ट मध्ये 2013 मध्ये ठेवलेला बदल आहे. बरं, आता आपण त्याचं राजकारण केलं, आपण हा विचार केला का कॉमन सेन्स. मग ही मागणी तर मध्य प्रदेशमधूनही येऊ शकते, तिथं भाजपचं राज्य आहे. उत्तर प्रदेशमधूनही येऊ शकते. 2013च्या कायद्यामध्ये आपण स्टेट डिझास्टर अथॉरिटीमध्ये CSR जमा करता येतो, हा 2013चा कायदा आहे. थोडं विषयांतर होतंय, वेळ मर्यादा आहे म्हणून मी आपल्याला थांबवतो. आताच्या घडीला तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. केंद्र सरकारच्याकडून अपेक्षित तो निधी आणि अपेक्षित ते धान्य पोहोचूनही ते जर समजा संबंधितांपर्यंत वितरित होत नसेल तर उल्का महाजन आपल्याकडून उत्तर अपेक्षित करतो. झारीतले शुक्राचार्य कोण? जारीतल्या शुक्राचार्य कोण हे शोधावं आपण. पण आता जी पूर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोणीच हा निर्णय घ्यायला तयार नाही महाराष्ट्र शासनामध्ये की रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य देण्याचा निर्णय आपण का घेत नाही. आणि केशरी कार्ड धारकांना देण्याचा निर्णय घेतलाय पण तो 8 रुपये आणि 12 रुपयाने देत आहेत. परिस्थिती खूपच दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. मोफत धान्य देणं आपल्याला शक्य आहे. छोट्या छोट्या राज्यांनी निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या बळावर, केंद्र सरकारची वाट न बघता. तेव्हा भाई जगताप इथे आहेत. भाई जगतापांनी उदाहरण देईन कर्नाटक सरकारचं, दिल्ली सरकारचं, केरळ सरकारचं आणि मुनगंटीवार सरांना सुद्धा की फक्त उत्तर प्रदेश वगैरे, उत्तर प्रदेशमध्ये तर भुकेचे बळी जायला सुरुवात झालेली आहे.
त्यामुळे जी राज्य चांगल्या पद्धतीने ही योजना राबवतायत आणि राज्याचे पैसे घालतायत ते करा ना. आता सरकार फक्त असं म्हणतंय की आम्ही एनजीओ कडून पैसे घेऊ, कंपन्यांकडून घेऊ आणि त्यांच्यापर्यंत काहीतरी खाणं पोचवू. अगदी या प्रकारे हा प्रश्न सुटणार नाहीये. या हक्काच्या कक्षेमध्ये त्यांना आणावं लागेल. सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कक्षेत सर्वांना आणावं लागणार आहे. त्यामुळे कार्ड नसलेल्यांनाही आम्ही धान्य देऊ अशी उदार भूमिका 3 महिन्यांसाठी महाराष्ट्र शासनाला घ्यावीच लागेल आणि ती घ्यावी असं आमचं कळकळीचं आवाहन आहे. त्याच्यासाठी कोणतीही अडचण मध्ये आणू नये. तळागाळातल्या प्रश्नाचा उल्काताई वेळेची मर्यादा आहे. मी आता एकच प्रश्न पटकन भाई जगतापांना विचारतोय, त्यांचं उत्तर झाल्याच्या नंतर आपल्याला चर्चा आटोपती घ्यावी लागणार आहे. भाई जगताप, मगाशी सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं की एक 50 पैशाचा फोन झाला असता तर कदाचित मार्ग पटकन निघाला असता. एक उदाहरण देतो. दिशा कायदा आंध्र प्रदेशातला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री उठून आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. जर समजा छत्तीसगड काँग्रेसचं सरकार आहे, तिथे काँग्रेसचा मंत्री, तिथे काँग्रेसचा मुख्यमंत्री काय करतो, त्याचे सल्ले महाराष्ट्राला मिळू शकत नाहीत का गरीबाला धान्य द्यायला? नाही, ते मिळू शकतात. फक्त सुधीर भाऊने जे सांगितलंय ते चुकीचं आहे. ते परत एकदा सांगतो, त्याच्यावर माझ्यावर त्यांनी अब्रू नुकसान पाहिजेचा दावा दाखल करावा. काय आहे की 2013चा रेफरन्स देऊन ते सांगतात आहेत. यांच्यामध्ये प्रधानमंत्री, ज्याला आपण रिलीफ फंड म्हणतो, हा आजचा नाही, तो कित्येक वर्षापासून. भाई जगताप, कृपया पीएम केअरचा वाद आता इथे काढू नका. आपण शिध्यावर बोलतो आहोत, आपण शिधा वाटपावर बोलतो आहोत. भाई जगताप प्लीज, भाई जगताप शिधा वाटपावर बोलत आहोत. आता हा विषय नव्हता ना, मी थांबवलं त्यांना. आता भाई जगताप, मी सुधीर भाऊंनाही थांबवलं, मी सुधीर भाऊंनाही थांबवलं. करावंच लागेल, ते करावंच लागेल. राज्य शासन ते करेल, त्याची माझी खात्री आहे. आता राहुल गांधी सांगतात रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या. काँग्रेस काय करणार आहे? आज जर प्रधानमंत्री जर वेगळा जर फंड काढत असतील, हा आपल्या देशात कधीही घडलेलं नव्हतं, पहिली वेळ घडलाय. आणि तो फंड सुद्धा त्याची माहिती मिळत नाही, कॅग मध्ये सुद्धा नाही. भाई जगताप कृपया शिधा वाटपावर या. भाई जगताप कृपया शिधा वाटपावर या. संदर्भ काढायचे असतील तर नेहरूंनी स्थापन केलेल्या PMNRF ला पण कॅग मध्ये स्थान नाहीये. त्याच्यावर वेगळी चर्चा होईल कधीतरी. मी विचारलेल्या प्रश्नावर कृपया मार्गदर्शन करा. भाई जगताप, आपला देशातला सगळ्यात मोठ्या क्रमांक 2चा नेता सांगतोय राज्यात रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य द्या. तुम्ही काय करणार आहात? काँग्रेस नेते म्हणून काय करणार आहात? राहुल गांधींचं ऐकणार आहात की नाही? तर नाही, या ज्या म्हणाल्या, उल्काताई म्हणाल्या, त्याच्यावर ही कार्यवाही होईलच अशी माझी खात्री आहे, एक काँग्रेसचा एक तिरंगेचा शिपाई म्हणून. कारण ते करावंच लागेल सरकारला. हे मी उत्तर दिलं की उल्काताईने सांगितलेलं आणि अनेक लोकांनी सुचवलेलं हे पाऊल याला आपल्या सरकारला, आमच्या सरकारला घ्यावंच लागेल. त्याचा पाऊल उचलत असताना छत्तीसगड सारख्या ठिकाणी, त्या छोट्या राज्यामध्ये ते पटकन होऊ शकलं. होय, सगळ्यात प्रथम ते राजस्थानमध्ये गेहलोतांनी त्याची सुरुवात केली, हे खरं आहे. केरळमध्ये झाली आणि यशस्वीरित्या झाली. त्याचा सगळा अभ्यास, त्याच्यासाठी 50 पैशाचं टेलिफोन करण्याची गरज नाही, ते दररोज बोलतात सगळ्यांकडे. ठीक आहे. भाई जगताप यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य द्या ही मागणी केली आणि ती महाराष्ट्र सरकारला मान्य करावीच लागेल. काँग्रेसच्या कडून या संदर्भात काय पाठपुरावा होतो त्याकडे लक्ष ठेवू. आपण या चर्चेमध्ये एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय. नमस्कार. या लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आता आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस पक्षाचे आमदार आणि प्रवक्ता भाई जगताप आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. या सर्व मान्यवरांचं आता या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया. भाई जगताप यांना माझा पहिला आणि अत्यंत थेट प्रश्न आहे. त्याचबरोबर भाई जगताप आणि सर्व मान्यवरांना ही विनंती आहे की कृपया मर्यादित वेळेमध्ये आणि थेट आपली भूमिका मांडावी. भाई, मी आपल्याला 1 मिनिटाचा वेळ देतोय. कृपया या गोष्टीचा खुलासा करा की राहुल गांधी म्हणतात
मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट्स आली पाहिजेत, मोठ्या प्रमाणात आरोग्य चाचण्या झाल्या पाहिजेत आणि इतकंच नाही तर लॉकडाऊन अर्थात टाळेबंदीचा कालावधी म्हणजे कोरोनाची लढाई इतका मर्यादित आत्ताचा अभिनिवेश असता कामा नये. भाई जगताप, आपण आपली प्रतिक्रिया द्यावी. नाही, हे खरं आहे. एक ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या चायनामध्ये हा कोरोना व्हायरस सुरू झाला ते चायना गेली 6 महिने याच्याजवळ लढत आहे आणि आता कुठे 10 दिवसापूर्वी त्यांचा जो युहान शहरामध्ये जिथे हा उद्रेक झाला त्याचा आता ते ओपन अप झाले 6 महिन्यानंतर. परंतु या 6 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी जर पाहिलं असेल जगभरामध्ये, मग त्याच्यामध्ये जर्मनी असेल, फ्रान्स असेल, चायना असेल किंवा ज्यांनी या व्हायरसवर थोडीशी मात केले ते सिंगापूर असेल किंवा कोरिया असेल, जपान असेल, इथे जर आपण पाहिलं तर लाखो लोकांच्या चाचण्या होतात आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट राहुल गांधी जे म्हणाले ते खरं आहे की आपल्याला एक्झॅक्टली कळतंय. याचं मोठं उदाहरण महाराष्ट्र आहे. आज जरी काही जरी बातम्या येत असल्या त्या ठिकाणी प्रसाद, तरी ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल. देशभरामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढ्या टेस्ट होत नाही जितक्या की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होतात आहे. म्हणून आपल्याला कळतंय. नाहीतर आज जर परिस्थिती इतकी वाईट झाली असती, जिथे धारावीला पहिला रुग्ण सापडला त्याच्यानंतर आज जवळजवळ 50,000 लोकांना टेस्ट केलं जात आहे. 10 टीम तिथे बनवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून हे योग्य आहे की जोपर्यंत आपण जास्त टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की त्या एरियामधली, विशेषतः त्यांनी हे उल्लेख केला की आपल्या भारतामध्ये जी आपली शहरं आहेत त्याच्यामध्ये झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे तिथे टेस्ट होणं हाच एक पर्याय आहे. याचा जर आपल्याला खरोखर या पद्धतीने मुकाबला करायचा असेल, नाहीतर असं होईल एखाद वेळेला की एकदम उद्रेक होईल आणि त्यावेळेला खूप उशीर झालेला असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे जे जगामध्ये चाललेलं आहे. जग त्याच्यावर जो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यांनी कंट्रोल केलेला आहे काही अंशी चायना सारख्याने, त्या लोकांकडनं आपल्याला हा धडा घेणं आवश्यक आहे. अगदी भाई जगताप, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की ज्या देशांनी याचा लढा दिला त्यांच्याकडून धडा घ्या, लढा दिलेल्यांकडून धडा घ्या. सुधीर मुनगंटीवार, आपण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहात, महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आहात आणि आत्ताच्या घडीला केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात सुद्धा प्रवक्तापणाची जबाबदारी आपल्याला सांभाळायची आहे. आपण महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लढाई लढण्याच्यासाठी टेस्टिंग किट्स अर्थात आरोग्य चाचण्यांच्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री पुरेशी उपलब्ध करून देऊ शकलो आहोत का? असं आहे की कोरोनाच्या टेस्टिंगच्या संदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादा रुग्ण संशयित असेल, एखाद्या रुग्णामध्ये अशी लक्षणं असेल तर आजही आपण महाराष्ट्रामध्ये त्याची कोरोना टेस्ट आजही करतो. पण संशयित नसताना आपण सरसकट 12.5 कोटी लोकांची टेस्ट करण्याची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये कदापिही घेऊ शकत नाही. कारण आपल्याला याची जाणीव आहे की देशामध्ये असे प्रसंग जर करण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टर लोकांवर हमले होतात. आता प्रश्न आहे, जनजागृती करून आसपास लक्ष ठेवत लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवत अशी लक्षणं जर असेल तर ताबडतोब याचं टेस्ट करण्याची महाराष्ट्रामध्ये आता व्यवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये परवापर्यंत आपण 30,000 टेस्टिंग केल्या आणि 30,000 टेस्टिंग मध्ये असं लक्षात आलं की यामध्ये साधारणतः 90% जास्त हे म्हणजे साधारणतः 95% हे कुठेही यामध्ये लक्षणं नव्हती आणि काही अवेटिंग आहे. आता जिथं लक्षणं नाही तिथं कोणत्याही देशामध्ये साधारणतः टेस्टिंग करण्याची पद्धत नसते. आपल्याही महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आता आम्ही बघतोय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कारण नसताना आम्ही एकही टेस्टिंग करण्याचं काही कारण नाही, पण क्वारंटाईन ठेवलं, कुठं लक्षणं असेल तर आपण टेस्टिंग करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे टेस्टिंग करण्याची यंत्रणा महाराष्ट्रात उपलब्ध नाही हे असं म्हणणं योग्य होणार नाही. मला एकाही नेत्यांनी महाराष्ट्रात असं सांगावं की त्याला खूप जास्त खोकला आहे आणि त्याला लक्षणं आहे, पण त्या ठिकाणी तो तहसीलदार, जिल्हाधिकारी, डॉक्टर
कोणीही तपासणी करायला तयार नाही. असं महाराष्ट्रात एक तरी उदाहरण का? सुधीर भाऊ, मी आपल्याला मध्ये थांबून असा प्रश्न विचारेन, महाराष्ट्रात टेस्टिंग होतायत नाही होतायत यापेक्षा जर आपण थोडासा आता महाराष्ट्राच्या पलीकडचाही विचार करूयात की देशभरामध्ये टेस्टिंग किट्सचा पुरवठा पुरेसा आहे का, आणि ज्या वेळेला जगभरात एका विशिष्ट उत्पादनाची मागणी वाढली त्यावेळेला भारत आपल्यासाठी गरजेची उत्पादनाची क्षमता तयार करू शकला का? हे दोन महत्वाचे मुद्दे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपण उत्तर दिलंय, आता थोडंसं आपल्याला बृहद चर्चेकडे जायचं आहे. आता दोन्ही मुद्द्याचं उत्तर आहे की टेस्टिंग किट आपल्यापाशी ज्या उपलब्ध आहे त्या पुरेशा आहे आणि त्यामध्ये साठा वाढावा यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग किट या आपल्या देशामध्ये आणतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे काल परवा पुन्हा 1 लक्ष किट्सचा पुरवठा झाला. दुसरा, आपल्या देशामध्ये स्वतः आपण याला उत्तम पद्धतीने विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि यामध्येही मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी यश आलं, ज्याचं कौतुक महाराष्ट्रात आपण पुण्यातल्या माय लॅबच्या एका माझ्या भगिनीचं आपण कौतुकही केलं. असं अनेक ठिकाणी या टेस्टिंग करण्याच्या दृष्टीने संशोधन झालं आणि माझी माहिती एखाद्या दुखाद्या आकडेने चुकू शकते, पण 30 ठिकाणी यामधल्या या टेस्टिंग किटला यश आलं आणि या टेस्टिंग किटचा पुरवठा राज्याला आत्ता तरी समाधानकारक आहे. पण भविष्यामध्ये आपण हे आव्हान स्वीकारत जर याचा प्रसार मोठा झाला तर या दृष्टीने आपल्या देशात व्हेंटिलेटर्स असतील, या दृष्टीने आयसीयू बेड्स असतील, या दृष्टीने. पण याच्यामध्ये एक आक्षेप आहे सुधीर भाऊ, एक आक्षेप आहे आपल्याला, भाई जगताप यांनाही यावर बोलतं करायचं आहे. मी माझाही एक प्रश्न विचारतो. देशभरामध्ये डॉक्टर अशा प्रकारचा संघर्ष करताना दिसत आहेत की त्यांना आवश्यक असलेलं पीपीई किट मिळत नाहीये. आता ही पीपीई किट मिळवून देण्याची जबाबदारी सुधीर भाऊ केंद्राची किती आणि राज्याची किती याच्यावरही बोला. सुधीर भाऊ, देशामध्ये सुद्धा या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटर पासून एक हॉस्पिटल सुद्धा या दृष्टीने करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न सुरू केला. बरं, आपण असं सांगतात त्याच्याच अनुषंगानं मग आता भाई जगतापांना बोलायची संधी आहे. भाई जगताप, केंद्र आणि राज्य समन्वयानं काम व्हायला पाहिजे. डॉक्टर पीपीई किट मिळत नाहीत म्हणून काळजी करतायत, आपल्याला या पद्धतीची साधन सामुग्री मिळवण्याच्या साठीचा संघर्ष करावा लागतोय का महाराष्ट्रामध्ये? भाई जगताप. नाही, याचा प्रसाद आपण हे फक्त मर्यादित ठेवू नका की महाराष्ट्राला काय होतंय याचं. आपण देशाची चर्चा करतोय आणि राज्यांची चर्चा करतोय आणि त्या दृष्टीने हे फार उथळ होईल की नाही आम्ही काय सगळ्या 12.5 कोटीची चर्चा करणार, टेस्ट करणार. कुणी सांगितलंय 12.5 कोटीची हे करायला? कुठे जगामध्ये सगळ्या लोकसंख्या इतक्या कोट्याच्या हे झालेल्या आहेत. पण जे म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की आपण काय करतोय तर आपण जो एक सक्सेस फॉर्म्युला आहे तो आपण नेहमी फॉलो करतो, जो करायलाच हवा सगळीकडे. आणि सक्सेस फॉर्म्युला तिथेच आहे. एकट्या धारावीची लोकसंख्या, एकट्या धारावीची लोकसंख्या जवळजवळ 8-8.5 लाख आहे. कुणी सांगितलं 8-8.5 लोकांची टेस्ट होते? तर होते. 10 झोन बनवलेले आहेत आणि 10 त्या प्रत्येक झोन मध्ये 5-5 हजार लोकांची टेस्ट करण्याच्या दृष्टीने टीम निर्माण केलेल्या आहेत आणि त्या करतील. आणि मला हे कळत नाही की असं काय कुणी काय त्याचा अर्थ काय लावून घ्यावा तो मला माहित नाही. पण एक गोष्ट मात्र नक्कीच मी आपल्याला सांगतो की होय, टेस्टिंग हा याच्यावरचा फार मोठा उपाय आहे. उपाय म्हणण्यापेक्षा पुढचं पाऊल आहे आणि जे करणं आवश्यक आहेच. अगदी आपण असं म्हणताय की टेस्टिंग करणं अत्यावश्यक आहे. आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, आरोग्य विश्लेषक आहेत भाई जगताप. त्यांना आपण विचारूयात, या टेस्टिंगच्या संदर्भातला मुद्दा नक्की कोणत्या आणि कशा पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे? अमोल अन्नदाते, आपल्यासाठी 1 मिनिट आहे, कृपया उत्तर द्या. मी काम करत असतानाचा माझा अनुभव सांगतो आणि आताची परिस्थिती सांगतो. काय होतंय सध्या की आम्हाला डॉक्टरांना जे क्रायटेरिया सांगितले गेले, ज्याला आपण सारी म्हणतो, खालच्या श्वसनाच्या खालच्या भागाचा कुठलाही आजार, याचं सरकारी खात्यामध्ये हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग करून घ्या. पण ते पाठवलं तर टेस्टिंग किट्सच्या अनुपलब्धतेमुळे या टेस्टिंग होतच नाहीयेत. हे प्रमाण खूप जास्त आहे. ही ग्रासरूटची रिपोर्टिंग वरपर्यंत होत नाही की काय माहित नाही. आता देशाच्या परिस्थितीकडे वळतो. आज दुपारी 12 पर्यंत प्रसादजी आपल्या देशामध्ये 2,90,401 तपासण्या झाल्या.
म्हणजे 138 कोटींच्या देशासाठी केवळ 3872 इतक्या कमी तपासण्या आपण करतोय. आणि मला पहिल्यांदा म्हणजे खरं तर राहुल गांधी आज खूप अभ्यासू बोलले आणि वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे, छान होमवर्क केलाय. तर आणि ही परिस्थिती असताना प्रसादजी, कालची बातमी आहे ICMR ची की आम्ही 33 लाख अजून किट्सची आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आता एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून मला तुम्ही सांगा प्रसादजी की 33 लाख किट जेव्हा फक्त 3000 ते 4000 तपासण्या रोज होत आहेत, त्या वेळेला 33 लाख हे किती कमी म्हणजे काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. महाराष्ट्राकडे पटकन वळतो. भाई जगतापजींना मला आवर्जून सांगायचं आणि त्यांनी हे वरती याची नोंद घ्यावी की बघा, आपण महाराष्ट्रामध्ये 6.5% हा मृत्यूदर आहे. देशाचा मृत्यूदर हा 2.4% आहे, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. आणि 31% केसेस या देशाच्या महाराष्ट्रात असताना आपल्याकडे देशाच्या तुलनेत फक्त 16% टेस्टिंग होत आहे, म्हणजे 50% आपण मागे आहोत महाराष्ट्र राज्य टेस्टिंग मध्ये. आणि देशामध्ये आपला क्रमांक 5वा आहे टेस्टिंग मध्ये, जो सर्वाधिक असायला पाहिजे, कारण आपल्याकडे सर्वाधिक. आता हा मला वाटतं या राजकीय नेत्यांचा विषय आहे की ही केंद्र आणि विरुद्ध राज्यात भांडण आहे की काय. आणि PPEच्या बाबतीतही हाच गोंधळ आहे. अमोल अन्नगते, याच मुद्द्यावर मी आपल्याला मध्ये थांबवतो आणि त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न असा विचारतो की आपण असं म्हणताय महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे, महाराष्ट्रामध्ये चाचण्यांची संख्या 5व्या क्रमांकावर आहे, आपल्याला किट्स मिळत नाहीयेत ही एक तक्रार तुम्ही सांगितली, पण इथे प्रत्येकाची चाचणी करायची का सॅम्पल साईज घेऊन चाचण्या करायच्या याच्याबद्दल एकवाक्यता होत नाही. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून सांगा, नक्की प्रत्येक दिसेल त्या माणसाची चाचणी झाली पाहिजे का? नाही, प्रत्येक दिसेल त्या माणसाची चाचणी करण्याची गरज नाही. पण काय झालं, अमोल अन्नगते परत उत्तर सुरू करा कृपया, आपला महत्वाचा पहिला मुद्दा सुटलाय, परत उत्तर सुरू करा. हे बघा, प्रत्येक दिसेल त्याची चाचणी करण्याची गरज नाही, पण आधी जो क्रायटेरिया ठरवलेला होता आणि परवा रात्री ICMRने आणि राज्य सरकारने याच्यावर अचानक, जसा काल आपण हॉटस्पॉट बद्दल चर्चा केली तसा अचानक U-टर्न घेतला. आधी असं ठरलेलं होतं की श्वसनाच्या खालच्या मार्गाचा त्रास असलेल्या प्रत्येकाची आणि त्याच्या संपर्कात जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं, त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करायची. हा क्रायटेरिया परवा रात्रीतून अचानक बदलण्यात आला आणि असं ठरवण्यात आलं की आता संपर्कात येणाऱ्यांची तपासणी करण्याची गरज नाही. आणि याच्यामुळे खूप मोठा गोंधळ होणार आहे, कारण ते सगळे हमखास कॉन्टॅक्ट आहेत. तुम्ही एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, आजच्या घडीला आपल्याकडे 12,808 केसेस आहेत, पण प्रत्येक केस ही एक मिनिमम 3 आणि जास्तीत जास्त 10 लोकांना इन्फेक्ट करते. म्हणजे खरा आकडा हा आत्ताच्या घडीला खऱ्या केसेस आहेत त्या 38,442 ते 12,808 इतक्या केसेस या भारतात आहेत, ज्याचा शोध लावण्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या प्रत्येकाची तपासणी 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 10व्या दिवशी करावी असं जागतिक मानांकन आहे. कारण 76% म्हणजे 76% रुग्ण फक्त पहिल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येतात. याच निमित्तानं सुधीर भाऊंकडे जाऊयात. सुधीर भाऊ, इथेच अत्यंत महत्वाची मेख समोर येते. अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांना सगळ्यात मोठं आव्हान हे तिथे उशिरा सुरू झालेल्या आरोग्य चाचण्या आणि अपुरी वैद्यकीय साधन सामुग्री हेच जाणवत राहिलं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर समजा आपण प्रत्यक्ष रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या चाचणीची गरज नाही अशा भारत सरकारच्या निष्कर्षाप्रत भविष्यातली वाटचाल करायला लावणार असू तर हे आव्हानात्मक नाही का? आपण आता सत्तेत नाही आहात याची मला जाणीव आहे, पण निर्देश केंद्र सरकारच्या कडून आलेले आहेत हे ग्राह्य मानून उत्तर द्या. राज्य सरकार त्याच्यावर काय करू शकतं यावर मी नंतर भाई जगतापांशी बोलेन. मला वाटतं की आपल्याकडे अडचण ही आहे की कोणत्याही प्रश्नाचं सखोल अध्ययन केलं जात नाही आणि मग आपण चर्चा घडवतो. असं कोणी सांगितलं की समजा त्याच्या संपर्कात असेल तर त्याची टेस्ट होत नाही? असं आहे की आपल्याला जशी जशी यादी एखाद्या ठिकाणी संपर्काची येते त्या सर्वांना आपण क्वारंटाईन करतो. क्वारंटाईन केल्यानंतर त्याची टेस्ट करतो, ज्यांच्यामध्ये लक्षणं आढळतात त्यांना ताबडतोब ऍडमिट करतो. आपल्याला माहित आहे की राज्याचे एक गृहनिर्माण मंत्री आणि मग असं लक्षात आलं की एखादा कोरोना होता, पोलीस स्टेशनच्या सर्व त्यांच्यासोबत असणाऱ्यांना क्वारंटाईन केलं. आता दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये टेस्ट होत आहे असं काहीतरी सांगून
आपण आपल्या देशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. तिथं दररोज 900,000, 5,000, 10,000, 20,000 लोक मृत्युमुखी पडत आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की टेस्ट केल्या नाही म्हणून आपल्याकडे कोरोनाचे लक्षणं दाखवत दिसत नाही, पण मग मृत्यूची संख्या वाढली नसती का हो? कमीत कमी आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो. दुसरं, आपल्या राज्यामध्ये या संदर्भामध्ये आता नेटवर आपल्या राज्याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, नेटवर माहिती उपलब्ध आहे. किती किट्स किती आहे, आयसीयू बेड्स किती आहे, व्हेंटिलेटर्स किती आहे. आता ती माहिती जरी मला वाटतं की जय महाराष्ट्रांनी जे नेटवर उपलब्ध आहे ही माहिती दिली, कारण नसताना अशा चर्चेतून लोकांच्या मनात या संदर्भामध्ये आपण जर घरात बसून भीती निर्माण केली तर लोकांना असं वाटेल की आता सुधीर भाऊ यामध्ये कोणतीही भीती निर्माण करण्याचा हेतू नाहीये. सुधीर भाऊ एकच मिनिट फक्त ऐकून घ्या आता माझं. याच्यात आपण तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करतो आहोत. डॉक्टर अन्नदाते, आपण कोणत्या आधारावर असं म्हणालात की कॉन्टॅक्ट टेस्टिंग होणार नाहीये? की तेही डॉक्टर आहे आणि माझ्या कुटुंबात सर्व डॉक्टर्स आहे. रोज आम्ही चर्चा करतो. आपण एक सुधीर भाऊ एकच मिनिट, सुधीर भाऊ एक मिनिट थांबा. अमोल अन्नदातेंना आपण प्रश्न विचारलाय, ते उत्तर देत आहेत. तुमचा महत्वाचा आक्षेप आहे ना की कॉन्टॅक्ट टेस्टिंग होणार नाही, याचा आधार काय? डॉक्टर अन्नदाते उत्तर देतील त्याचं. सुधीर भाऊ, मी म्हणजे सुधीर भाऊ हे अत्यंत जाणते नेते आहेत आणि मला त्यांचं खूप कौतुक आहे आणि महाराष्ट्राचे खूप चांगले नेते आहेत. सुधीर भाऊ, मी पूर्ण माहिती घेऊन हे बोलतोय. बघा काय झालंय, राज्य सरकारनी आणि ICMRनी एक दिवसापूर्वी आपल्या म्हणजे परवा रात्रीची म्हणजे कालचीच कदाचित ही गोष्ट आहे की काल सकाळी असं एक नोटिफिकेशन आलंय आणि राज्य सरकारने ते अवलंबण्याचं ठरवलंय की आधी, आणि हे का करणं गरजेचं आहे ते मी समजून सांगतो. हे बघा, ICMRचं आता असं म्हणणं आहे की जे संपर्क आधी असं ठरलं होतं की जे केसेस आहेत त्यांच्या संपर्कातले जे आहेत त्यांचीही टेस्टिंग करणं गरजेचं आहे, पण टेस्टिंग किट कमी उपलब्ध असल्यामुळे आताच्या घडीला असं करण्यात येईल. प्रवीण परदेशीजींनी ही पत्रकार परिषद घेऊन काल सकाळी मला वाटतं सांगितलंय की असं करण्यात येईल की फक्त लक्षणं असणाऱ्यांना आणि संशयितांनाच फक्त त्यांची तपासणी करण्यात येईल, उर्वरितांना क्वारंटाईन करण्यात येईल आणि त्यांची लक्षणं आली तरच करण्यात येईल. पण याच्यातला धोका लक्षात घ्या, संपर्कात आलेल्यांना एक रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणतो प्रसादजी की 483 लोकांना एक कोरोना बाधित करतं. मी तर फक्त 3 ते 10 म्हणतोय. तर याच्यापैकी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करायचं म्हणजे अलगीकरण करायचं, घरी त्यांच्या होम क्वारंटाईन, की त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवायचं, हे कळण्यासाठी आपल्याला संपर्कात आलेल्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपला मुद्दा लक्षात येतोय. आपल्यासोबत भाई जगताप आहेत. भाई जगताप, एक महत्वाचा मुद्दा इथे चर्चेमध्ये आणतो आणि तो असा आहे की केंद्र सरकार जर समजा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सल्ले घेऊन एखाद्या प्रकारची भूमिका मांडत असेल आणि महाराष्ट्र सरकारला त्या अनुषंगानं आपल्या इथली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून त्यात काही बदल करावेच वाटत असतील तर ते निश्चित होऊ शकतात. धोरण केंद्र ठरवतं, आरोग्याचं अंमलबजावणी राज्य सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करून महाराष्ट्रात आरोग्य रक्षणाच्यासाठी काय करणार आहात? नाही प्रसाद, सगळ्यात पहिली माझी विनंती राहील, आपण मला 1 मिनिट सांगता आणि मला प्रश्न एवढ्या मोठ्या याचे तुम्ही विचारताय त्याची उत्तर सुद्धा जर हवी असतील तर मला वेळ द्या, नसेल तर काहीच हरकत नाही, चालू द्या. तिथे अनेक वेळेला असं घडतं. त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील, बाकीचं तुम्ही बघा तुम्हाला जसं वाटेल तसं. एक गोष्ट अशी आहे की धोरण देशाचं हे देशातल्या सगळ्या देशासाठी ठरतं. महाराष्ट्रासाठी वेगळं धोरण आणि इतर राज्यांसाठी वेगळं धोरण ठरत नाही. राहिली गोष्ट, मुळात अन्नदाते म्हणतात ते खरं आहे, कारण आपण एखाद्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष करून जर त्याचा जर उद्या प्रादुर्भाव वाढला, जर त्याची जर व्याप्ती वाढली, तर त्यावेळेला जर आपण जसं नेहमी मराठीमध्ये म्हणतो की जेव्हा गरज पडेल तेव्हा जर आपण विहीर खोदायला गेलो तर फार वाईट परिस्थिती, भयानक परिस्थिती उद्भवेल. ही वस्तुस्थिती आहे जी जगभरामध्ये झाले, जी अमेरिकेत झाले, जी इंग्लंडमध्ये झाले. आता त्याच्यातनं जर आपण शिकायचंच नाही असं ठरवलं आणि नाही ते केंद्राने असं केलं आणि तसं केलं असं जर सांगण्याचा प्रयत्न केला, इथे नका करू होत असं आहे की ICMRचे जे सगळे जे हे आहेत त्यांचे ते प्रवक्ते बसतात ना तिथे,
म्हणजे ते कुणी सांगितलं, कधी सांगितलं यापेक्षा दररोज ती जी पत्रकार परिषद होते त्याच्यामध्ये ICMR चे डॉक्टर बसलेले असतात, त्याच्यामध्ये गृह खात्याचे सेक्रेटरी बसलेले असतात, त्याच्यामध्ये आरोग्य खात्याचे सेक्रेटरी, ते प्रत्येक जण आपली भूमिका मांडतच असतो. त्यामुळे मला हे कळत नाही की हे प्रश्न असे विचारून नेमकं काय आपल्याला ह्या चर्चेतनं साध्य करायचं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की होय, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त यासाठी सुद्धा टेस्ट होणं गरजेचं आहे. आणि होय, हा अधोरेखित करा मुद्दा पाहिजे तर तो कुणाला आवडू न आवडू नाही. टेस्टच्या ज्या किट्स आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या अवेलेबल नाहीत, हे फार जबाबदारीने बोलतोय. आणि आपण जी गल्लत केली ती पहिली सांगतो, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे. आपण PPE हा वेगळा विषय आहे आणि टेस्टिंग किट्स हा वेगळा विषय आहे. या दोन्ही गोष्टीचं गल्लत करू नका. टेस्टिंग किट याच्यामध्ये PPE किट या राज्याला 50,000 आले आतापर्यंत. एक वेळा 20,000, दुसऱ्या वेळेला 20,000 आणि नंतर 10,000. डॉक्टर अन्नदाते फार चांगलं सांगतील त्याबद्दल. आज जर एखादे डॉक्टर प्रभावित आहेत ते क्वारंटाईन आहेत, त्यांना हे झालंय, नर्सेस प्रभावित आहेत ते क्वारंटाईन आहेत, त्यांना हे झालेलं आहे, तो त्याचा प्रादुर्भाव झालाय. आणि अशा वेळेला आपण नाही त्या अशा गाईडलाईन तशा गाईडलाईन जर करायला लागलो तर मग अशाही गाईडलाईन तयार करायला लागतील. आंतरराष्ट्रीय विमानामध्ये जेव्हा हे सुरू झालं या देशामध्ये जानेवारीला झालं, हो आज आपण आलोय कुठे, याच्यामध्ये आता राजकारणाचा विषय नाही, आपण आलोय कुठे, आपण सुधीर भाऊ आहेत भाई जगताप, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला त्याच्यावर सुधीर भाऊंच्याकडून उत्तर अपेक्षित करूया. सुधीर भाऊ, पुरेशी PPE किट्स मिळाली नाहीत, टेस्टिंग किट्स पुरेशा नाहीत, यावरची अधिकृत माहिती आपल्याकडे काय आहे? केंद्र सरकारने आवश्यक ते साधन वैद्यकीय तपासणीचं पुरवलं आहे का? ते माझ्याकडे राज्य सरकारच्या कॅबिनेटची नोट आहे. त्या कॅबिनेटमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने ही नोंद केली आहे की आमच्याकडे सर्व व्यवस्था पुरेशा आहे, कुठेही कमतरता नाही. PPE किट्सचा मी एका सेकंदात आपल्याला आकडा देतो. N95 मास्कचा आकडा राज्य सरकारने दिलाय, ICU बेडचा दिलाय, आयसोलेशन बेड्सचा दिलाय, त्याच्यानंतर आपल्या व्हेंटिलेटर्सचा दिलाय. महाराष्ट्र सरकार जे आपल्या कॅबिनेट नोटमध्ये सांगताय त्याच्या विपरीत जर भाई जगताप जर सांगत असतील तर मग मला हा चिंतेचा विषय वाटतोय. कारण सरकार त्यांची आहे, माझ्या सरकारवर विश्वास आहे, कारण सरकार खोटी आकडेवारी ही कॅबिनेटच्या नोटमध्ये देत नाही असा आजपर्यंत माझा समज आहे. आणि ती नोट मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या स्वतः कॅबिनेट नोटमध्ये राज्य सरकार हे मान्य करताय की आमच्याकडे सफिशियंट आहे. तर मी अशा गोष्टीला विरोध करणे हे मला तरी आवडत आज नाही. पण भाईंनी जी नवीन माहिती दिली की राज्य सरकार एकीकडे जर कॅबिनेट नोटमध्ये एक माहिती देत आहे आणि दुसरीकडे भाईंकडे अजून काही स्पेशल माहिती आहे, तर मी निश्चितपणे अधिवेशन काळामध्ये जेव्हा या संदर्भात चर्चा होईल तेव्हा तुमच्या जय महाराष्ट्राची ही क्लिप दाखवेल. कॅबिनेटमध्ये आपण भाई जगतापांना त्यानिमित्तानं विचारूयात सुधीर भाऊ की त्यांच्याकडची माहिती त्यांनी कुठून मिळवली आहे. जर समजा त्यांच्याकडची माहिती ही अधिकृत स्रोतातून आली असेल तर निश्चितच त्यावरही आपल्याला गांभीर्यानंच घ्यायला हवं. भाई जगताप, आपण बोला. मी तुम्हाला विनंती करतो. हा, असं आहे की मला वाटतं हा जो काय याचा जो सामना सुरू आहे ना की बाईंना काय वाटतंय, कॅबिनेट मध्ये काय वाटतंय, ही गोष्ट खरी आहे. ते स्वतः मंत्री राहिलेले आहे, मी काय मंत्री राहिलेलो नाही. पण ही गोष्ट खरी आहे, कॅबिनेटमध्ये जे काय होतं त्याची नोंद होते हे खरं आहे. परंतु त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद होते, आरोग्य मंत्र्यांनी कालच पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मी जे म्हटलंय ते सगळं बोललेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या राज्यामध्ये डॉक्टर लहाने हे या आता विभागाचे प्रमुख म्हणून हे झालेले आहेत, अन्नदात्यांना माहिती आहे. आणि मी त्यांच्याकडे बोललो काल, ही कालचंच बोलणं सांगतोय, म्हणजे हे काय 10 दिवसापूर्वीचं वगैरे नाही. त्यामुळे आपण हे म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थिती आहे. हो, महाराष्ट्रामध्ये 12.5 कोटी लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, इथे जवळजवळ 30 ते 40 लाख लोक जानेवारीच्या पहिला आपला रुग्ण लागल्यापासून आपल्याकडे उतरलेले आहेत. त्यावेळेला त्याची जी काही काळजी करायची होती ती केली गेली नाही. वस्तुस्थिती आरोप नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्या वेळेला राज्याचे आरोग्य मंत्री काही गोष्ट बोलतात तर त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे.
ज्या वेळेला राज्याच्या आरोग्य प्रमुख म्हणून आज ज्यांना नियुक्त केलंय ते जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे असा माझा समज आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.